जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार राजा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 7 जून। मित्रांनो, आपण सर्व आनंदी असालच आणि आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोच। आनंद कुठे असते? एखादा गरीब माणूस आनंदी असू शकतो, पण आनंदी व्यक्ती कधीच गरीब असू शकत नाही। गरीब माणूस आनंदी असू शकतो, पण आनंदी व्यक्ती कधीच गरीब असू शकत नाही। आनंद, सुख, समाधान आणि दुःख याचे आयुष्यात एक गणित आहे। ज्यांना हे गणित सोडवता आले तो सर्वात सुखी व आनंदी व्यक्ती। जीवनात वाचनाचा आणि लेखनाचा आनंद निरामय आहे आणि तो सतत आहे। खरं म्हणजे आजच्या धकाधुकीच्या जगात समजुतीने व शांतपणे राहिले तर आनंद आहे। जाता येता जे कोणी ओळखीचे समोर आल्यावर आपल्याला भेटतात त्यांना जय श्रीराम, हरिओम, राधे राधे असे म्हणणे, पण त्या म्हणण्यामध्ये सुद्धा आनंद आहे। तो समोरचाही तेच म्हणतो, त्याला पण आनंद होतो। समर्पणात आनंद आहे। आई मुलांसाठी समर्पण करते आणि आनंद पावते। संन्यासी समाजाकरता समर्पण करतो, देशभक्त देशासाठी समर्पण करतो। आणि हे पूर्वीचे लोक मोबाईलसारख्या दिखाऊ गोष्टीत आनंद न मिळता एकमेकांच्या सहवासात, मदतीने, उपकारात आणि नात्यात आनंदी राहत असे। एकमेकांना मदत करणे, देवकार्य, समाजकार्य, देशकार्य जे करीत असतात तो खरा जीवनात आनंद आहे। असो, आता आजचा विषय आपण घेणार आहोत। मित्रांनो, 17व्या शतकात समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे 3 संत जर आपण वगळले तर इतिहासात आपल्याला काहीच सापडणार नाही। खरं म्हणजे हे संत पुरुष जे असतात, तेजस्वी पुरुष असतात, त्यांचं कार्य पण तेजस्वी असतं आणि इतिहासामध्ये हे आपल्याला असं दिसून येतं। तर आज आपण या 3 संतांपैकी एक संत महापुरुष म्हणजे समर्थ रामदास यांच्या विषयी थोडंसं चिंतन करणार आहोत। आणि विषय आहे नारायण ते रामदास, म्हणजे त्यांचा चरित्राचा प्रवास नारायणपासून रामदासपर्यंत कसा होता तो संक्षिप्तपणे आपण जाणण्याचा प्रयत्न करूया। जेव्हा संतांची मांदिळी होती, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून अनेक संत त्यावेळेस झाले, नामदेव वगैरे सगळे इत्यादी, त्यावेळेस भारत जो होता, विशेष करून महाराष्ट्र, तो फार समृद्ध प्रदेश होता। तिथे सगळ्या प्रकारचे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, समृद्ध प्रदेश होता। आणि त्यानंतर जो मधला काळ आला 300 वर्षाचा, त्या काळामध्ये असे कोणी संत पुरुष झाले नाही या प्रदेशामध्ये। त्या 16व्या शतकात एकनाथ, मीराबाई, तुलसीदास असे संत अवतरले आणि पुन्हा धर्माचे वारे सुरू झाले। आणि म्हणता येईल की छत्रपती शिवाजी राजांची कार्याची पृष्ठभूमी एक प्रकारे तयार झाली। समर्थांचा पूर्वी महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे संकट होते। एक संकट होता यवनांचा अत्याचार आणि दुसरं म्हणजे दुष्काळ। या घराण्यातले जे मूळ पुरुष होते कृष्णाजी पंत, हे 300 वर्ष आधीच म्हणजे
962 मध्ये कर्नाटकच्या बिदर प्रांतातून ते महाराष्ट्रात आले. तिथून ते कंटाळून त्यांना खूप त्रास होता, तर तिथून ते आले आणि महाराष्ट्रात आले. या कृष्णाजी पंतांना 5 मुले, केशवपंत, राघवपंत, हरिपंत, आत्माराम पंत आणि दशरथ पंत. दशरथ पंत ते सूर्याजी पंत, म्हणजे 22 पिढ्या आहेत. आणि हे सूर्याजी पंत जे आहेत ते समर्थांचे वडील आहेत. म्हणजे समर्थांची पिढी जी आहे ती 23वी पिढी आहे. असो, समर्थांचे चरित्र म्हणजे समर्थांचे वडील सूर्याजी पंत यांचा जन्म डिसेंबर 1568. हे घराणे म्हणजे जमदग्नी गोत्र, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. आणि यांचं जर कुळ होतं ते कुळकर्णी घराणं होतं. म्हणजे हा कुळकर्णीपणाचं जो कार्य होतं त्यांच्याकडे होतं, म्हणून त्यांचं आडनाव त्यावेळेस कुळकर्णी होतं. पण त्याच्यानंतर काही दिवसांनी ठोसर झालं. त्यांच्या पत्नी राणूबाई यांचा जन्म 1572 मध्ये झाला. या दोन्ही म्हणजे राणूबाई आणि सूर्याजी पंत दोघांचे कुळ जे होते पवित्र कुळ. आणि समर्थांचा हा जो कुळ आहे तो पण अतिपवित्र कुळ आहे. असं म्हणतात की एकनाथांची पत्नी जी होती ती समर्थांची सख्खी मावशी. सख्खे मामा कोण होते? भानजी गोसावी, जे त्या काळाचे मोठे कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार, ते त्यांचे मामा होते. समर्थांच्या आईवडिलांना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले आहे. आणि म्हणतात ना, भक्तीचे बाळकडू जे असतं ते समर्थांना या घराण्यात मिळालं आहे. त्यांचे मोठे बंधू म्हणजे गंगाधर, त्यांना श्रेष्ठ म्हणत असे. समर्थांचा जन्म 1608 चैत्र शुद्ध नवमी जाम येथे दिवस होता 14 मार्च 1608. म्हणजे त्या दिवशी रामजन्माचा महोत्सव जामच्या राम मंदिरात चालू होता. धूमधडाक्यात चालू होता. जन्म आणि उत्सवाची तयारी होती. लोकांची धावपळ सुरू होती. आणि दुपारी 12च्या सुमारास जेव्हा रामजन्म झाला त्याच मुहूर्तावर राणूबाई प्रसूत झाला आणि त्यांनी एका मुलाला, पुत्राला जन्म दिला. आणि त्याच वेळेस शुभ मुहूर्त झाला होता ना, त्या मुलाचे नाव ठेवले गेले नारायण. नारायण जन्माला आला रामनवमीच्या दिवशी. आणि राम जे आहेत ते नारायणाचे देवत्व गुरु आहेत, त्यांचे इष्ट आहेत. अशा प्रकारे देव आणि भक्त या दोघांचा जन्म एकाच मुहूर्तावर एकाच दिवशी झाला. लहान असताना या मुलाची पत्रिका पाहायला गेली आणि पत्रिका पाहिल्यावर ज्योतिषांनी सांगितलं हा मुलगा फार मोठं भव्य काम करणार आहे मोठं झाल्यावर. जेव्हा 11 महिन्याचा नारायण झाला तेव्हा राणूबाई आणि सूर्याजी पंत हे दोघेजण नारायणाला घेऊन नाथांकडे आले. एकनाथ म्हणजे त्यांची बहीण. तर आणि नाथांकडे आल्यावर त्यांनी नाथांच्या मांडीवर नारायणाला ठेवले. नारायणाला जसं त्यांच्या मांडीवर ठेवले त्यांना एक विशेष अनुभूती झाली. ते घाबरले आणि म्हणाले हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे. हा मुलगा माझे उरलेले काम करेल. असं म्हणतात की ज्याप्रमाणे वशिष्ठांना अनुभव आला होता जेव्हा राम त्यांच्या मांडीवर आले. रामाला जेव्हा वसिष्ठांच्या मांडीवर ठेवला गेले तेव्हा वसिष्ठ शुद्ध त्यांच्यामध्ये सुद्धा एक चेतना अशी काही आली, शरीरामध्ये स्पंदन झालं आणि त्यांना असं वाटलं की ब्रह्म माझ्या मांडीवर आहे. आणि तोच अनुभव इथे नाथांना झाला जेव्हा नारायण त्यांच्या मांडीवर ठेवला गेले. एकनाथ गेले 1610 साली. असं म्हणतात की मुलाचे पाप पाळण्यात असतात. भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचे जे बाललीला आहेत त्याच्यावरून समजून येते की ते मोठे होणार. नारायणाचे
वेळेनुसार जावळं काढले गेले. त्यावेळेस शेंडी ठेवणे फार महत्त्वाचं होतं. शेंडी ठेवली गेली. कटीसूत्र बांधले म्हणजे करोडाचं महत्त्व पण खूप होतं, त्याला आपण कटीसूत्र म्हणतो. कटीसूत्र बांधलं गेलं आणि या नारायणाला आईच्या मांडीवर असून जेवायला खूप आवडायचं. तो आईच्या मांडीवर हट्ट करून जेवायला बसायचा आणि आई त्याला खिळवायची. पण नारायणाला जेवणापेक्षा फळं जास्त आवडत होते. फळं त्याला खूप आवडे. लहानपणापासून नारायणाची वृत्ती वैरागी आणि इतकं वैरागी होता तो की अंगावरचे अलंकार तो कधी कधी काढून टाकायचा आणि आपल्या मित्राला सोबत जो असेल त्यांना लोकांना देऊन टाकायचा. अशी त्याची वृत्ती होती. पण वृत्ती चंचल असली तरी जेव्हा ईश्वराचे काम चालू असेल, घरात पूजा वगैरे असं काही धार्मिक कार्य चालू असेल, कीर्तन चालू असेल, तो हा नारायण शांत बसायचा, ध्यानात बसायचा आणि नामस्मरण करायचा असं त्याचं. एकदा काय झालं, एक ज्योतिषी त्यांच्या घरी आला आणि नारायणाचा हात पाहिला. नारायणाचा हात पाहिल्याबरोबर तो ज्योतिषी एकदम उठून नाचू लागला. तर नारायण म्हणतो, अरे काय झालं हो, तुम्ही असे नाचते कशाला, काय झालं? तर तो ज्योतिष म्हणतो, काय सांगू महाराज, तुम्ही फार मोठे होणार आहे, तुमच्याजवळ खूप वैभव येणार आहे आणि समाजकार्य तुमच्या हातून होणार आहे. त्यावेळेस तुम्ही या गरीब ज्योतिषीला विसरू नका म्हणजे झालं. तर नारायण हसला आणि त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची जो हार होता, चेन होती, ते ज्योतिषीला दिली आणि म्हणाले, हे पहा, हे तुम्ही सगळं गुपित ठेवा, कोणाला सांगू नका बरं का. ज्योतिषी खुश झाला, निघाला. आता मुलांचा स्वभाव, आईला सळकी पळो सोडणे हे सर्व मुलांचं काम आहे आणि त्यात नारायण काही वेगळा नाही. एकदा घरामध्ये खेळताना काहीतरी खेळ खेळायचा आपलं, तर दुधाचं मडकं ठेवलं होतं. त्यांनी दुधाचं मडकं डोक्यावर ठेवलं आणि फिरू लागला, दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. असं फिरता फिरता घरामध्ये ते मडकं जे आहे ते खाली पडलं, फुटलं आणि दूध सगळं पसरलं खोलीमध्ये. आईने पाहिलं, आईला खूप राग आला. ते चिमट्या घेऊन आली आणि म्हटलं, थांब नाऱ्या, तुला आज मी खोलीतच बंड करते. आई खूप संतापलेली होती ते पाहून सगळं. आणि आईचा चेहरा पाहून हा पण कावरावरा झाला, घाबरला. आता आई काय मला करणार. आई म्हणाली, थांब, तुला मी खोलीतच बंद करते आता. असा तिथं आईचा राग आला. तेवढ्यात सूर्याजी पंत आले. तेवढ्यात, अगं याला कशाला रागवते, त्याला कोंडून किंवा मारून काय मडकं परत मिळणार आहे का तुला, सांडलेलं दूध परत मिळणार आहे का, कशाला त्याला मारते आहे, असे सूर्याजी पण म्हणाले. आणि हे ऐकल्यावर राणूबाईच्या चेहऱ्यावर एकदम बदल झाला. त्यासुद्धा करुणेने, प्रेमाने त्या नारायणाकडे पाहू लागले. नारायणाने पाहिलं, आई शांत झाली. तो वडिलांच्या पाठीमागे लपून चुपचाप हसत होता. असं म्हणजे अशा प्रकारे या नारायणाचे खेळ असायचे. याचे 8 मित्र होते. हा ग्रुप जो होता 8 मित्रांचा. आणि हे 8 मित्र होते सगळे व्यायामपटू, पहिलवान, सूर्यनमस्कार घालणारे. आणि सूर्यनमस्कार तर नारायणाचे वडील घालत होते 1200 सूर्यनमस्कार. आणि नारायण रोज पाहायचा, त्याच्यावरही त्याचा प्रभाव पडला. नारायण 150-200 सूर्यनमस्कार तर सहज घालत असे. असा त्याचा पण रोजचा हे होता. म्हणजे सगळे मित्र व्यायाम करणारे, सूर्यनमस्कार घालणारे. नारायण पोहणारा, पट्टीचं पोहणारा होता. त्याला पोहणं खूप आवडायचं. नदीच्या भोवऱ्यातसुद्धा चालला जायचा आणि मस्त आपला पोहून बाहेर निघून जायचा. त्याला झाडावर चढणे आवडायचं. झाडावर चढायचा, एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर उड्या मारायचा. अशा प्रकारचे त्याचे खेळ. आणि घराच्या छपरांवर चढायचा, एका छपरावरून दुसऱ्या छपरावर उडी मारायची. ज्याप्रमाणे वानर किंवा हनुमंत करायचे त्याप्रमाणे असं त्याचा एक खेळ राहायचे. 6व्या वर्षी नारायणाची मुंज झाली. आणि मुंज झाल्यावर त्याला शाळेत टाकला गेला. आणि त्यावेळेस काय होता, कुळाचा जो व्यवसाय असे त्या व्यवसायाप्रमाणे मुलाला अभ्यास करायला
सांगत असे त्याप्रमाणे त्याला शिक्षण देत असे. या मुंजीच्या वेळेस गुरुजी लोकांना आणि आचार्यांना असं कळून आलं की नारायणला शेपूटपण आहे, आणि म्हणून ते म्हणतात की हा मारुतीचा अवतार आहे. समर्थांचे शिष्य गिरीधर पंत यांनी आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे अशा प्रकारचे. म्हणून समर्थांना मारुतीचे अवतार पण म्हणतात. समर्थांची बुद्धी कुशाग्र होती, खूप बुद्धिमान. एवढं असून तो मनस्वी पण होता. कधी त्याचं जीवन स्थिर राहिलं नाही. मग नदीचं पाणी कधी शांत राहत नाही, शांत राहिलं तर गढूळ होईल, म्हणून ते वाहत असे. वाहतं पाणी नदीच्या प्रवाहासारखं त्याचं ते जे स्वभाव होता तो प्रकारे होता. एकदा काय झालं, घरामध्ये दुसऱ्या दिवशी परीत मंडळी घरी जेवायला येणार होती. तर सूर्याजी समर्थांच्या आईने, नारायणाच्या आईने म्हणजे राणूबाईने नारायणाला म्हटलं, अरे नारायण, उद्या आपल्याकडे पुष्कळ लोक जेवायला येणार आहे, तू ताकाची सोय कर. तो मडकं घेऊन जा आणि गवळ्याकडे जाऊन मडकं ठेवून ये, आणि म्हणजे उद्या तुला ताक मिळेल. आता आईची आज्ञा झाली, ठीक आहे. तो आपल्या घरात आतमध्ये गेला, धान्याच्या घरात. त्याने 11 मडके रिकामे केले आणि 11 मडके घेऊन तो गावात गेला आणि 11 घरी ठेवून दिले मडके, आणि सगळ्यांना सांगितलं उद्या मला हे मडकं भर ताक पाहिजे. आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्याने 11 मडके ताक घरात आणले. आई पाहून आश्चर्य वाटलं, अरे नाऱ्या, हे काय केलं तू? इतकं ताक करायचं आहे, काय करायचं? 11 मडके ताक तू आणले. तर तो म्हणतो, आई तुझ्या आज्ञेचं पालन केलं मी. तू म्हणाली ताक घेऊन येतं, ताक घेऊन आलो मी. असा प्रकारचा त्याचा स्वभाव. म्हणजे असा जर मुलगा काम करणारा असेल तर कोणची आई मुलाला काम सांगेल? अशा प्रकारे त्याचा स्वभाव. एक लहान असतानाचा एक अजून प्रसंग त्यांचा फार विशेष आहे. बहुतेक कदाचित 4-5 वर्षाचा असेल. त्याला दूध प्यायची इच्छा झाली. तो म्हणाला, आता मला आज दूध पाहिजे. आणि आईला खूप हट्ट केला, आई मला दूध दे, दूध दे, दूध दे. घरात दूध संपलं होतं, दूध पण नव्हतं. आणि हा हट्ट करू लागलं की मला दूध पाहिजे. आई म्हणे, अरे घरात दूध नाही आहे, आणि गायसुद्धा गाभण आहे, ती काही दूध देत नाही आहे सध्या. तर हा म्हणतो, नाही आई तू मला काही कर, मला दूध पाहिजे, तू गाईचं दूध काढ. अरे नारायणा, ते गाई कसं दूध देणार आहे? नाही नाही, तू जा म्हणे, गोठ्यात जा. आईला म्हणाले, आणि तो तिथे गाईचं दूध काढ, दूध देईल. आता आई नारायणाच्या समजुती खातर गोठ्यात गेली आणि तिथे गाईच्या तिथे नारायणा अचाला तिने ते मडकं ठेवून दिलं भांडं दुधाकरता, आणि म्हणाले, पहा नारायणा, कुठे देते का गाय दूध? नाही देत आहे. तर नारायण म्हणतो, आई तो नुसतं भांडं ठेवला, धार कुठे काढली आहे? तू धार काढ म्हणजे दूध येईल. आता असं नारायणाने म्हटलं बरोबर. आईने काय केलं, नुसतं नाटक केलं की धार काढल्यासारखं एक थोडंसं नाटक केलं. आणि आश्चर्य की आईने नुसतं नाटक केलं आणि पाना फुटला गायचा, आणि तिथे दुधाची धार लागली. इतकी धार लागली की ते दुधाचं भांडं भरून गेलं. आईला खूप आश्चर्य वाटलं की गावण गायीने कसं काय दूध दिलं. आणि आईला नंतर खात्री झाली की एका ज्योतिषीने जे म्हटलं होतं हा ईश्वरी अवतार आहे. म्हणजे त्यांच्या एकनाथांना म्हटलं होतं त्यांच्या मांडीवर ठेवताना की हा ईश्वरी अवतार आहे. त्यांना पटलं ही गोष्ट. आई लग्नाकरता खूप आग्रह करत होती, म्हणून आई म्हणायचे की हा मुलगा इतका म्हणजे एका जागी बसत नाही, इकडे तिकडे असतो, खोड्या असतात सगळ्या, याचं लक्ष घरामध्ये नाही आहे. तर घरामध्ये प्रपंचामध्ये लक्ष आता लागलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्याला आग्रह केला की तू लग्न कर. आता तो ऐकत नव्हता, पण आता आईचा खूप आग्रह झाल्यावर त्याने आईला शब्द दिला आणि शब्दासाठी तो विवाह बोहल्यावर उभा राहिला. आणि जेव्हा लग्नाची विधी सुरू झाली आणि तिकडचे बसलेले जे गुरुजी होते, जेव्हा त्याने शुभमंगल सावधान असं म्हटलं, ते ऐकल्याबरोबर शुभमंगल सावधान ऐकल्याबरोबर नारायण त्या बोहल्यावरून थेट पळाला
गोरोज मुहूर्ताचं लग्न होतं, अंधार होता सर्वत्र, आणि हा अंधारात पळून गेला. कोणाला काही कळलंच नाही. सगळे लोक पाहतच राहिले. आणि हा पळाला तर थेट नाशिक जवळ टाकळीला आला आणि गोदावरी तीरी तिथे तो आला. आणखी तिथे त्यांनी ते आपलं कार्य सुरू केलं. खरं म्हणजे याच्या अगोदर एकदा काय झालं होतं, 7 वर्षाचा असताना हा मनस्वी तो होता पण शांत पण होता. एकदा तो आपल्या घरामध्ये कुठे कोठारामध्ये जाऊन बसला. आई शोधून राहिली होती, कुठे गेला कुठे गेला. आईने जेव्हा पाहिलं की हा कुठे दिसत नाही, पण अचानक पाहिलं की धान्याच्या कोठारामध्ये हा तिथे बसला होता ध्यान लावून. अरे नारायणा, तो इथे काय करतोय अंधारामध्ये? तर नारायण म्हणतो, आई मी चिंता करतो विश्वाची. आणि खरंच हा नारायण त्यावेळेस म्हणत होता, लहानपणी 7 वर्षाचा असताना चिंता करतो विश्वाची, आणि आयुष्यभर त्याने चिंता केली. 12 वर्ष तपस्या केली टाकळीला. आणि कशासाठी? रामाची कृपा प्राप्त करण्यासाठी. त्यांना माहीत झालं की रामाशिवाय गत्यंतर नाही. राम दर्शनशिवाय रामाची जोपर्यंत कृपा होणार नाही तोपर्यंत समाजात लोकांचं कल्याण होणार नाही. आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी तिथे तप केलं. 12 वर्ष कठीण तप केलं. इतका कठीण उग्र तप केलं म्हणतात की त्या काळातल्या ऋषीमुनींना सुद्धा लाजवेल असं तप त्यांनी केलं. आणि ते तप त्यांचं यशस्वी झाले. त्याच्यामध्ये 12 वर्ष तप केलं. रामाचे दर्शन झाले, त्यांना उपदेश मिळाला. आणि ते सगळं म्हणजे रामाची तळमळ जी होती त्यांची लहानपणापासून होती. आणि त्यांना माहीत होतं की जोपर्यंत श्रीराम त्यांची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत काही होऊ शकणार नाही. म्हणून हे सगळं त्यांनी मोठी वेळ तपस्या केली. आणि तळमळ असली त्याच्यामुळे त्यांना मंत्रोपदेश रामाने दिला. 13 अक्षरी रामनाम मंत्र जो जप होता तो पण त्यांना दिला. आणि विशेष म्हणजे नारायणाला रामदास नाव हे श्रीरामांनीच ठेवलं. आणि पुढे समर्थ उपाधीसुद्धा त्यांना श्रीरामांनी दिली. अशा प्रकारे नारायण ते रामदास हा त्यांचा जीवनाचा छोटासा प्रवास आहे. समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली. स्वतः विभाग केला नाही, पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. लोकांसमोर शिस्तीने मर्यादेने वागण्याचा कित्ता त्यांनी घालून दिला. उपासनाचे स्फुल्लिंग पेटविले. धर्माची पुनर्स्थापना केली आणि शुद्ध अध्यात्म जगविले. व श्रीराम या गर्जनेने भारतवर्ष त्यांनी दणाणून सोडला. जय जय रघुवीर समर्थ म्हणून. आणि समर्थांनी जनप्रबोधनासाठी अफाट ग्रंथलेखन केले. खूप त्यांची ग्रंथरचना आहे. त्यात मुख्य म्हणजे ग्रंथराज दासबोध, मनाते श्लोक, करुणाष्टके हे 3 ग्रंथ तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत आहे आणि आजपर्यंत आहे. समर्थांनी 11 मारुतीची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केली, मठ स्थापना केले, भारतभर मारुतीची स्थापना केली आणि मोठा समर्थ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. आज समर्थ आपल्या तसे समोर नसले तरी ग्रंथरूपात जिवंत आहेत. कारण त्याने निर्वाणाच्या वेळेस सांगितलं होतं, मला तुम्ही ग्रंथामध्ये मला पाहाल. अशा प्रकारे समर्थ आज ग्रंथामध्ये जिवंत आहे. आणि या काहीतरी निमित्त करून मी आज तुम्हाला नारायण ते रामदास हा त्यांचा प्रवास होता चरित्रातला, तो संक्षिप्तपणे आपल्यासमोर मांडला. कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.